नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण रत्नाकर मतकरी यांची अत्यंत वेगळ्या घाटाची चिठ्ठी ही कथा ऐकणार आहोत. कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडतायत. तर ऐकूया. चिठ्ठी. लेखक रत्नाकर मतकरी. तात्या बसले होते तिथे समोरच टेबलावर आजचं वर्तमानपत्र पडलं होतं. वाचताना कोणीतरी मधलंच पान वर काढून ठेवलं होतं. त्याच पानावर जाहिरात होती. हरवले आहेत. तात्या उर्फ भालचंद्र परांजपे, वय 63. मधोमध त्यांचा फोटो 5 वर्षांपूर्वी अन्याच्या लग्नात काढलेला आणि खाली 2 ओळी. सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले. ते परत आलेले नाहीत. कुणाला दिसल्यास अथवा काही माहिती मिळाल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा. योग्य ते बक्षीस देण्यात येईल. खाली होता पत्ता. वाचताना तात्यांना गंमत वाटली. आपला ठाव ठिकाणा सांगणारच बक्षीस हा, आणि कोण देणार? अन्या आणि मधुरा. छान छान. किती देणार? 100 रुपये? 200 रुपये? का 500? अरे मग लेकाचंनो, प्रत्यक्ष या तात्याने कधी 25 रुपये मागितले तर अन्या लगेच कपाळाला आठी घालून कशाला असं विचारायचा की तात्या कशाला हवेत पैसे, काय आणायचंय, असं काही. छे, आणि आता या तात्याचा ठाव ठिकाणा लागणार आहे कुणाला? सगळं खल्लास. मधुरा फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. तात्या उठले आणि फोन जवळच्या खुर्चीवर जाऊन बसले. मधुराचं बोलणं ऐकायला. नक्की सासऱ्याची निंदा करत असेल. म्हणा आता आपल्याला काही वाईट वाटायचं नाही निंदा ऐकून. उलट आनंदच होईल. अशा निंदकांपासून सुटका झाली याचा. ऐकूया तरी काय म्हणते ते. असंच आपलं एक गंमत म्हणून. हो ग, खूप काळजी वाटते, मधुरा मैत्रिणीला सांगत होती. असं सांगितल्याशिवाय कधी बाहेर राहायचे नाहीत ते. परवा रात्री 11 वाजेपर्यंत वाट पाहिली आम्ही त्यांची. यांना मध्येच झोप लागली होती, पण मीच उठवलं. म्हटलं तात्या अजून आलेले नाहीत, शोधून आणा. तसे हे सरळ उठले, तोंडावर पाणी मारलं आणि सदरा अडकवून बाहेर पडले. तिथनं मग मारुतीच्या मंदिरात आणि आठल्यांच्या इथे. हो अगं, तात्या नेहमी फिरून येतात ना त्या रस्त्यावर. हो, सगळीकडे जाऊन आले, पण तात्यांचा पत्ताच नाही ग. हे हात हलवत परत आले तेव्हा 1:15 वाजला होता. मग काय ग, आम्हाला काळजीने झोपच नाही रात्रभर. तात्या ऐकत होते. खरंच हे असं झालं का? अन्या आपल्यासाठी अपरात्री 2-2.25 तास भटकत होता? नाही, माझा नाही विश्वास बसत. एरवी खोलीत उंदीर खुडबुडतोय, जरा उठून बघ असं म्हटलं तर म्हणायचा आता झोपू दे ना जरा तात्या, सकाळी लवकर उठायचंय. आपली तर खात्रीच होती की आपण गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत कुणाला पत्ता लागायचा नाही. आपण रात्री परत आलो नाही आहे त्याचा. फोन अजून चालूच आहे. मधुरा कालच्या दिवसात काय काय केलं ते सांगते मैत्रिणीला. सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन आलो हे न मी. वेगवेगळे हो. यांनी पुण्याला तात्यांचे मावसभाऊ असतात ग, खाडीलकर म्हणून. त्यांना सांगून ठेवलंय की दिवसभरात या अशा 5-6 ठिकाणी जाऊन चौकशी करून ठेवा. कुठे असतील काहीच कळत नाही आहे ग. तब्येत बरी आहे ग तशी त्यांची. पहिल्यापासनं शिस्तीत राहत आलेत ते. आमच्या आप्पांचं माहिती आहे ना तुला, रोज नवा आजार. तात्या आप्पांपेक्षा 7 वर्षांनी मोठे, पण अजून चांगले खुटखुटीत आहेत. तरुणपणात व्यायाम करायचे,
म्हणून आत्तापर्यंत टिकली आहे तब्येत. पण अलीकडे ना डोळे जरा अधू झालेत ग, म्हणून काळजी वाटते. रस्ता रस्ता ओलांडताना गाडी बिडी दिसली नाही तर तर तात्या थोडेसे चक्रावले. चोरून ऐकणाऱ्याच्या कानी स्वतःची निंदाच पडते असं म्हणतात. पण आज उलटच चाललंय. सुनबाई चक्क आपली तारीफ करते. तरुणपणी आपण व्यायाम केला म्हणून या वयात शरीर धडधाकट. पण आता आहे कुठे ते धडधाकट शरीर? आपणच तर आपल्या हातांनी भिरकावून दिलं. नाही, पण मुलगा आणि सून कृतज्ञ वागत असताना आपण घेतला तो निर्णय बरोबर होता. मग हे असं काय म्हणते? डोळे थोडे अधू झालेत म्हणून हिला काळजी वाटते. खरंच वाटेल कुणाला. म्हणा काळजी पडणारच तिला. गाडी खाली सापडून सासऱ्याचा हातपाय मोडला तर त्याचं सगळं बिछाण्यात नाही का करावं लागायचं. म्हणून वाटते काळजी. कुणाल रडायला लागला. तसं मधुराने फोन खाली ठेवला. त्याच्याजवळ धावत जाऊन तिने त्याला उगी करायचा प्रयत्न केला. कपाळाला हात लावून पाहिलं. अंग कढत असावं, कारण लगेच ते पुन्हा फोनकडे गेले आणि डॉक्टरांना फोन करायला लागले. हॅलो, बरं का डॉक्टर? काल रात्री मध्येच उठून कुणालने खोकायला सुरुवात केली. अंगात कसकसही होतीच, पण सकाळपासून खोकलाही थांबत नाही आहे आणि ताप तर वाढतोच आहे. मग सकाळीच कुणालला पाठवायचं ना अनिल बरोबर. मी त्याला तपासून लगेच औषध चालू केलं असतं असं काहीतरी डॉक्टर म्हणाले असावेत. कारण मधुरा फोनवर म्हणाली पाठवणार होते हो, पण हे सकाळी लवकर उठून डोंबिवलीला गेलेत. आमचे तात्या घरीच नाही आले हो परवापासून. त्यांच्या शोधासाठी गेले. काही नातेवाईक आहेत आमचे डोंबिवलीला. आता मीच येते कुणालला घेऊन. तुम्हीच येऊन जाल? थँक्स डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. कुणालच्या कपाळाला हात लावून त्याचा ताप बघावा असं तात्यांना फार वाटलं. पण आपल्याला त्याला स्पर्श करता येईल याची त्यांना खात्री नव्हती. कुणालला थोपटावं, मांडीवर निजवावं असं त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहिलं. मोठ्या प्रयासानं त्यांनी तो मोह आवरला. किरकिर करणाऱ्या कुणालला एकीकडे निजवत मधुराने जेवणाचा कुकर लावला. आपण तिला थोडी मदत करू शकलो असतो तर. पण कशाला? आपण आता त्यांच्यात नाही आहेत तेच बरं आहे. 3 वर्षाचा कुणाल, पण गरज असेल तेव्हाच येतो, नाहीतर कितीही हाकाक हमारा ढिम्म हलत नाही. सगळी जात स्वार्थी. मधुराच्या धावपळीत भर टाकायला तेवढ्यात 4 फोन आले. तात्या परत आले का हे विचारायला. काल जिथे अनिल मधुराने जाऊन चौकशी केली होती तिथली सगळीच माणसं काळजीत होती. सुनेच्या कामात मदत करण्याऐवजी आपल्या नाहीसं होण्याने तिचं काम वाढलंच आहे या भावनेने तात्या थोडेसे खट्टू झाले. थोड्या वेळाने अनिल डोंबिवलीहून परत आला. तो खूप हताश दिसत होता. त्याच्याकडे पाहता क्षणीच मधुराच्या लक्षात आलं की त्याला कुठल्याच नातेवाईकाकडे तात्यांचा पत्ता लागलेला नाही आहे. मग थोडा वेळ ती दोघेही आता काय करायचं याची काळजी करत बसली. मधुराने अन्याला वर्तमानपत्रात छापून आलेली जाहिरात दाखवली. अन्या म्हणाला, असल्या जाहिरातींचा काही उपयोग होतो की नाही कुणास ठाऊक. आपली स्वतःच्या समाधानासाठी दिली आहे इतकंच. दवाखान्यात जाता जाता डॉक्टर कुणालला बघायला आले. त्यांनी त्याला एक इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली. लगेच कुणालच्या आजाराचा विषय संपला आणि तिघंही हरवलेल्या तात्यांविषयीच बोलायला लागली. डॉक्टरांनी विचारलं, याआधी कधी ते असे घर सोडून गेले होते का? नाही हो. अन्याचा स्वर रडवेला येत होता. तसे ते डोक्यात राग घालणाऱ्यांपैकी नव्हते. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायचे. कोण? अन्याच का बोलतोय हे?
तात्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. हे बघा तात्या, मी काय सांगतोय ते जरा समजून घ्या. असं बोलताना 1000 वेळेला म्हणणारा हा माझा मुलगा मला विचारी असल्याचं सर्टिफिकेट देतोय. कमाल आहे, कमाल आहे. हा मुलगा इतका कधीपासून बदलला? मी सोडून गेलो म्हणून त्याच्या डोक्यावर काही परिणाम झालाय की काय? पण असा परिणाम होण्या इतकं त्याला आपल्याविषयी वाटतच होतं कुठे, की की आपल्यालाच इतके दिवस या मुलाची खरी ओळख झाली नाही. आणि आता ओळख होऊन उपयोग तरी काय? आता फार उशीर झालाय. त्यांना आपण निरोप घेताना सदऱ्याच्या खिशात ठेवलेल्या चिठ्ठीत लिहिलेली वाक्य आठवली. माझ्या मुलाला माझ्याविषयी किंचितही प्रेम नाही. सून तर काय, परक्याच घरातली. मग परवाच्या दिवशी विशेष असं काही झालं होतं का? डॉक्टर विचारत होते. काही भांडण, बोलाचाली? साला हा डॉक्टर स्वतःला समजतो कोण? डॉक्टर की पोलीस इन्स्पेक्टर? नसत्या चौकशी करतोय? नाही, मला नाही आठवत त्या दिवशी काही झालेलं, अन्या म्हणाला. बघ हो अन्या, हां, नीट आठवून बघ. तात्या जागच्या जागी कळवळले. परवाच्या दिवशी मी तुला म्हटलं की मला आज पुण्याला जावंसं वाटतंय. तिथल्या मंडळींना 4 महिन्यात भेटलेलो नाही. तर त्यावर तू काय सांगितलंस? काय सांगितलंस तू? वेळ नाही मला तुमच्याबरोबर यायला. नाही सांगितलंस? नाही का सांगितलंस तू असं? बघ, तुझ्या नसलं तर मधुराच्या लक्षात असेल. अहो अहो असं काय करता? मधुरा अन्याला म्हणाली. परवा नाही का तात्यांनी पुण्याला जायचं काढलं, तेव्हा तुम्ही म्हणालात की आज रजा घेता येणार नाही. अगं पण खरंच होतं ते. बँकेचं क्लोजिंग आलं आहे 4 दिवसावर. या वेळेला अशी पाहिजे तेव्हा रजा नाही घेता येत. आणि हे मी समजावून दिलं तात्यांना. ते काही बोलले नाहीत त्यावर. बोलले नाहीत, पण मनाला लावून घेतलं असेल त्यांनी, मधुरा म्हणाली. मी नक्की सांगते. ते एकटेच बसले असतील एशियाडमध्ये आणि सरळ पोचले असतील पुण्याला. हो, आता पुण्याहून काही चांगली बातमी मिळेल एवढीच आशा राहिली. पडल्या आवाजात अन्या म्हणाला. कसा आहे पोरगा? तात्या मनातल्या मनात म्हणाले. प्रश्न नुसता पुण्याला जाण्याचा नव्हता. आजवर इतके दिवस जे मनात जमत गेलं त्याचा या निमित्ताने कडे लोट झाला ही खरी गोष्ट. पेलवणार नाही इतका भार उंटाच्या पाठीवर टाकत राहिलं की शेवटच्या काडीनंही त्याची पाठ मोडते म्हणतात. तसं झालं परवा. माझ्या मनाला तेवढा नकारसुद्धा सहन झाला नाही. चिठ्ठीत लिहिलंच आहे मी ते. घरातल्या लहान सहान कामासाठी, बायकोबरोबर सिनेमाला जाण्यासाठी माझ्या मुलाला रजा घेता येते. पण मी मात्र 1 दिवस रजा घे म्हटलं तर त्याची अगदी नोकरी जाण्याची पाळी. लिहूनच ठेवलंय मी. मग बोलून कशाला दाखवायचं? चला लवकर जेवून घ्या, तुम्हाला उशीर होईल बँकेत जायला. डॉक्टर गेल्याबरोबर मधुरा अनिलला म्हणाली. पण तो जेवायला उठला नाही. म्हणाला, आज जात नाही आहे मी बँकेत. रजा घेतो आणि जमेल तेवढा प्रयत्न करतो तात्यांना शोधायचा. ते पुण्याला गेलेले असले तर कळेलच, नाही तर पोलीस स्टेशनवर परत एकदा जाऊन बघतो. परवा रात्रीपासून त्यांच्याकडे काय रिपोर्ट्स आले ते तर बघूया. झालंच तर TV सेंटरवरही जायला हवं. हरवल्याची जाहिरात द्यायला. सगळं करून बघायला हवं. आणि तेही शक्य तेवढ्या लवकर. रजेबिजेचा विचार करायची वेळ नाही आहे ही. मी तर आज सगळे हॉस्पिटल्ससुद्धा चेक करून पाहणार आहे. कधी कधी गाडीबिडीच्या धक्क्याने माणसांची शुद्धच जाते 2-2 दिवस. डोक्या बिक्याला लागलं तर आठवणसुद्धा हरवते. बिचारे तात्या कुठल्या संकटात सापडलेत कोण जाणे.
तात्या बसल्या जागी तळमळू लागले. त्यांना वाटलं पुढे व्हावं आणि आपल्या मुलाला जवळ घ्यावं. अन्या आणि मधुरा आपली इतकी काळजी करतील याची त्यांना कल्पनाही नव्हती. चिठ्ठीत तर त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं की मी घरातून जायचीच ती दोघं वाट पाहत असतील याची मला खात्री आहे. माझी अडगळ एकदाची गेली की तिथे ते दोघेही सुटकेचे सुस्कारे टाकतील, आनंदाने पेढे वाटतील आणि ती दोघं सुखी व्हावीत म्हणूनच मी. तेवढ्यात फोन वाजला. अन्या लगेच फोनकडे धावला. फोनवर फारसं बोललाच नाही, नुसतंच ऐकून घेत राहिला. असं, बरं, हां, ठीक आहे, असं काही बाई उद्गारत राहिला. मग फोन खाली ठेवून मटकन खालीच बसला. मधुराने विचारलं, काय झालं? फोन कुणाचा? पुण्याहून खाडीलकरांचा. अनिल कसं बसं बोलला. तात्या तिथे गेलेले नाहीत. सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी करून सांगितलंय त्यांनी. मधुराची सगळी भिस्त पुण्यावर होती. तिथेच हे कळल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना तात्यांनी? ती हताशपणे म्हणाली. नाही नाही ग, तात्या त्यातले नाहीत. माझ्या लहानपणी किती कठीण प्रसंग आले त्यांच्यावर. धंदा सुरू केला, तो बुडाला. मग नोकऱ्या पाठोपाठ नोकऱ्या बदलल्या, पण नेहमी हसतमुख असायचे. कधी धीर खचला नाही त्यांचा. मला आणि ताईला असं हिमतीने वाढवलंय त्यांनी. पुढे चांगली वयात आलेली ताई अचानक 4 दिवसांच्या आजाराने खलास झाली. तरी तोड ढळू दिला नाही त्यांनी. आई गेली तेव्हासुद्धा ते शांत राहिले. आणि आता सगळं नीट मार्गी लागलेलं असताना, अगदी नातूसुद्धा मांडीवर खेळत असताना ते अचानक कशाला करतील जीवाचं बरं वाईट? आठवते की याला सगळं? मी मात्र चिठ्ठीत लिहिलंय, कुठल्याही परिस्थितीत मी पोरांना लहानाचं मोठं केलं याची त्यांना जाण नाही. कृतज्ञ आहेत ती. खरं तर विसरून गेलो होतो आपण आपली स्वतःची हिंमत. जीव देणं हा भ्याडपणा आहे असं आपण पूर्वी म्हणायचो. म्हणून तर मी जीव दिला असेल ही कल्पनाही सहन होत नाही आण्याला. अनिल कसा तरी घाईने जेवला आणि झपाटलेल्या माणसासारखा बाहेर निघून गेला. जाता जाता त्याने मधुराला बजावलं की रात्री मला यायला कितीही उशीर झाला तरी काळजी करू नकोस. आज काहीही झालं तरी मी तात्यांचा पत्ता लावल्याशिवाय राहणार नाही आहे. 12 वाजता कुणालचा ताप थोडा वाढला. पण मधुराने त्याच्यावर औषधांचा मारा चालू ठेवला. त्यामुळे साधारण 4च्या सुमाराला ताप कमी झाला. मधुराने शेजारच्या मिरीला बोलवून घेतलं. तिला म्हटलं, मी जरा बाहेर जाऊन येते, तू कुणालजवळ बस. त्याने मागितलं ते इथे ग्लुकोजचं पाणी करून ठेवलं आहे, तेवढं द्यायचं. मी आलेच अर्ध्या तासात. मिरीने भोचकपणे विचारलं, कुणीकडे निघालात? मधुरा म्हणाली, लांब नाही जात, इथेच माझ्या मैत्रीतल्या एक मद्रासी बाई आहेत, त्यांच्याकडे जाऊन येते. तोवर तू बस कुणालजवळ. मिरीने म्हटलं, मी बसते, पण बाळाचे आजोबा कुठे गेलेत? नेहमी तर ते खेळवतात कुणालला. बाहेर गेलेत. मधुरा घाईघाईने म्हणाली, आता बडबडत बसायला मला वेळ नाही आहे, आलेच मी जाऊन. बस तू. मधुरा निघून गेली. तात्या अधिकच खिन्न होऊन बसून राहिले. मधुरा कुठं गेली ते त्यांना माहीत होतं. मद्रासी बाई म्हणजे चिदंबरम्मा. त्यांच्या भविष्यकथनावर अनिल मधुराचा भारी विश्वास. अनिलच्या नोकरीचं भाकीत त्या बाईंनी केलं होतं. कुणालच्या जन्माचं भाकीत त्यांनी केलं होतं. 1 ना 2
पण आता आता ही बाई कशाला चिदंबरम्माकडे गेली? कुणालचा आजार तर इतका काही गंभीर नाही आहे. आणि मग एकदम तात्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. सुनबाई चिदंबरम्माकडे गेली ते आपल्यासाठी. आपला ठाव ठिकाणा काय, आपण परत कधी येणार, हे तिला विचारण्यासाठी. चिदंबरम्मा खरं काय झालं हे सांगू शकेल का? की ते कळल्यावर मधुराला वाईट वाटेल म्हणून? आपली इतकी काळजी करणारी सून आणि आपण चिठ्ठीत लिहिलं की मधुरा आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तिने केलेली ही उपेक्षा मी सहन कशी करायची? 2 वर्षांमागे मनी गेली तेव्हापासून आपण अगदी एकटे झालो. त्याच्या आधीच वर्षभर कुणालचा जन्म झाला होता. अन्या संसारात पुरता गुरफटून गेला होता. तो नसताच तर कदाचित एकटं राहणं सवयीचं झालं असतं. पण तो असून आपल्याकडे लक्ष देत नाही, ही जाणीव एकटेपणा अधिकच वाढवणारी आहे. ती दोघं लहान सहान बाबतीत आपलं मन दुखावतात. फार कशाला, अलीकडे छोटा कुणालसुद्धा. पण ते सगळे आपल्याच मनाचे भास असतील का? आपणच जी ती गोष्ट विनाकारण मनाला लावून घेत असू का? आज हे पहिल्यांदा आपल्या लक्षात येतंय की यांना आपली काळजी वाटते. ती सून परक्या घरातली, पण स्वतःच्या आजारी पोराला एकटं ठेवून माझ्यासाठी त्या ज्योतिषी बाईकडे गेली. चिठ्ठीत लिहायला नको होतं की या पोरीला तर स्वतःच्या संसारापुढे म्हाताऱ्या सासऱ्याकडे बघायला क्षणाची फुरसत नसते. सबंध दिवस उलटला. कुणालचा ताप नॉर्मलवर आला. संध्याकाळ झाली. घरोघर TV बडबडायला लागले. कुणालचा वेळ जावा म्हणून मधुराने TV लावला आणि ते एका बाजूला आपली कामं आवरत राहिली. अनिल अजूनही परतला नव्हता. तात्यांना TV बघण्यात कधीच फारशी गोडी नव्हती, पण आज करण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं म्हणून ते आपले समोर पाहत बसले. एकदम कुणालने तात्या तात्या करून टाळ्या वाजवल्या. तात्या दचकले. म्हणजे आपण याला दिसलो की काय? मधुरा धावत बाहेर आली. तिला वाटलं बहुधा तात्या परत आले, पण कुणालची नजर TVकडे होती. मधुरा तिकडे पाहू लागली. आपण यांना पाहिलं का? हा कार्यक्रम चालू होता आणि पडद्यावर तात्यांचा फोटो दिसत होता. निवेदिका त्यांचं वर्णन सांगत होती. तात्या पाहत राहिले. आपला फोटो TVवर? गंमतच आहे. अन्याने दिला असणार बहुधा आज. पण आता काय उपयोग आहे त्याचा? पूर्वी कधी TVवर दिसलो असतो तर समोरच्या बिल्डिंगमधल्या भगवंतरावापुढे भाव तरी खाता आला असता. पण जिवंतपणी जमलं नाही ते आता जमून काय फायदा? आपण यांना पाहिलं का म्हणे. कोण पाहणार आहे आता मला? चुकलंच आपलं. अगदी आतताईपणाने ठरवलं हे जग सोडण्याचं. नव्हती अन्याला रजा. नंतर गेलो असतो पुण्याला. अगदी धरून चला की नव्हतं त्याच्या मनात आपल्यासोबत यायचं. नसतो गेलो पुण्याला. पण असं नेहमीच व्हायचं. कुणालाच आपली किंमत नाही असं वाटायचं. रोज सकाळी हिलवरती फिरायला गेलं की वरच्या टोकावर उभं राहायचो आणि मनात हेच विचार घोळवायचो. पाठीमागे इमारती आणि समोर पसरलेली झाडी. या टोकावरनं त्या समोरच्या निसर्गाकडे पाहत त्याच्याकडे झेप घेतली तर सहज सुटतील हे पाश, संपेल ही अवहेलना, थांबतील मनाला डसणाऱ्या इंगळ्यांचे हे डंख. पण एक व्हायला हवं. जगाला समजायला हवं हा पोरगा आणि ही सून माझ्याशी कशी वागले ते. तशी चिठ्ठी लिहून ठेवायला हवी. सगळे आरोप लिहून काढले. एक शिल्लक ठेवला नाही. म्हटलं, लोक हो, बघा माझी माणसं माझ्याशी अशी वागली म्हणून माझ्यावर आत्महत्येचा प्रसंग आला. ठेवली ती चिठ्ठी छातीजवळ सदऱ्याच्या खिशात. म्हटलं, मेल्यानंतर मिळू देत ती यांना, उडू देत यांचे डोळे.
माझे मिटल्यानंतर पुन्हा कुणाशी असं वागायची नाही. पण आता वाटतं आपला सगळा कयासच चुकला. आपण समजत होतो तसेही दोघं कृतज्ञ नाहीत, दुष्ट नाहीत. आपल्याविषयी त्यांना माया आहे, प्रेम आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी ही चिठ्ठी वाचली तर काय काय वाटेल त्यांना? आपण ह्या म्हाताऱ्यासाठी इतकं केलं आणि म्हातारा मरता मरता आपल्याला शिव्या देऊन गेला. आशीर्वाद तर दूरच राहिले, पण तळतळाट देऊन मेला. त्याच्या मरणाचं सारं खापर आपल्यावर फोडून मेला. जन्मभर ती दोघं ही तेढ मनात ठेवतील. मग आपण ह्या अन्याला लहानपणी आपल्या तोंडचा घास भरवला, त्याच्या बायकोला वेळोवेळी आशीर्वाद दिले, त्या धाकट्याला अंगावर खेळवलं. ते सर्व काय त्याचे वैरी म्हणून? छे छे. तरी ही ती चिठ्ठी लिहून आपण त्यांना नावं ठेवली. ती ठेवता ठेवता स्वतःही बदनाम झालो. आता ह्यांचं कायमचं शत्रुत्व. नाही नाही नाही, असं होता कामा नये. ती चिठ्ठी ती ह्यांनी वाचता कामा नये, कधीच वाचता कामा नये. पण हे कसं शक्य आहे? आत्ता ना नंतर आपला देह सापडणारच, आणि तो अगदी कुजून गेला असला तरी ती चिठ्ठी मात्र अगदी जशीच्या तशी सापडणार. किंबहुना ती तशी सापडावी म्हणूनच चांगलं स्वच्छ अक्षरात नाव पत्ता लिहून आपण ती सदऱ्याच्या खिशात ठेवली. नाही का? रात्री बऱ्याच उशिरा अनिल परत आला. तो डोकं धरून बसला. मधुरा समजूतदारपणे गप्प राहिली. मग थोड्या वेळाने तो म्हणाला, पोलिसांना बरोबर घेऊन शवागारं धुंडाळली. तेव्हा तिथे पत्ता लागला. हिलच्या खालच्या झाडीत काल सकाळी एक छिन्न भिन्न झालेलं प्रेत मिळालं. चिठ्ठी नाही का मिळाली त्या प्रेतावर? त्यांच्या मनात कल्लोळ माजला होता. मधुराने डोळ्यांना पदर लावला. खूप आधार वाटायचा तात्यांचा. एकदम सुस्कारा सोडल्यागत अन्या म्हणाला आणि गप्पच झाला. परमेश्वरा, त्यांच्या मनात ही अशी भावना असताना ती चिठ्ठी, काहीही करून. तुला काय वाटतं? हिलवरनं कुणी ढकललं असेल का त्यांना, की त्यांनीच आपणहून? छे असं मनात सुद्धा आणू नका. मधुरा रडत म्हणाली. आपणहून कशाला काही करतील ते असं? त्यांना काय कमी होतं? चांगली तब्येत, प्रेम करणारी माणसं. ती चिठ्ठी कदाचित पाय घसरला असेल काळोखात. पण रात्री हिलवर गेलेच कशाला ते? सकाळी फिरून यायचे ते तिथनं. पण रात्री तर इथल्या इथेच पाय मोकळे करायला जायचे. एवढ्यात कुणाल जागा झाला. मधुरा त्याला थोपटू लागली. अनिल हिया करून उठला आणि म्हणाला, झालं, पुढच्या तयारीला लागायला हवं. पण त्याचा धीर क्षणात विरला. तो खाली कोसळला आणि रडायला लागला. याला चिठ्ठी मिळालेली दिसत नाही आहे. काही वेळाने तो थोडा शांत झाल्यावर मधुरेने विचारलं, काय हो, पोलिसांनी आपणहून कसं नाही कळवलं आपल्याला? तात्यांच्या खिशात काही कागदपत्र वगैरे नाही का मिळालं त्यांना? त्यांच्या नावाने काहीतरी मिळालं ना? कागदपत्र नाहीत, पण 10च्या 2 नोटा आणि एक चिठ्ठी मिळाली. अखेरीस परमेश्वरा, तू डाव साधलास. चिठ्ठी मिळाली त्यांना. हां, चिठ्ठी मिळाली म्हणता? मधुरा म्हणाली. अहो मग? अगं, रक्ताने भिजली होती ती पुरती. वाचता काय येणार? रक्त आपल्या रक्ताने शेवटी वाचवलं. आपलं तुटायला आलेलं रक्ताचं नातं. चिठ्ठी वाचता आली नाही
कुणालाच चिठ्ठी वाचता आली नाही. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. सगळं हरवतानाही थोडंफार शाबूत ठेवणाऱ्या तुझ्या करणीला लाख लाख धन्यवाद. तात्या सद्गदित झाले. कथा इथे संपली आहे. तुम्ही श्रोते नेहमी मला सांगता, प्रेमाने सांगता, ताई मध्ये पाणी पित जा. मला आजपर्यंत कधी आवश्यकता भासली नव्हती, पण आज मात्र भासली. मी पाण्याची बाटली जवळ घेऊनच वाचायला बसते, पण मला कधी पाणी प्यावं लागलं नव्हतं. आज मात्र मध्ये जरा घशाला कोरड पडली, थोडा खोकला पण येत होता, तेव्हा मी तुमच्या सर्वांची आठवण करून पाण्याचे घोट घेतले. तर त्यामुळे काय झालं आहे, मध्ये थोडासा जरा विलंब झाला आहे बोलण्यामध्ये, तर क्षमस्व, माफ करा. आणि आभार पण की तुम्ही मला सांगितलेलं असल्यामुळे मी नेहमीच पाण्याची बाटली जवळ घेऊन बसते आणि कधीही जर मला गरज पडली तर मी पाणी पिईन आणि त्यावेळेला थोडासा वाचनामध्ये खंड पडेल, तर तो तुम्ही समजून घ्यालच ह्याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.